हॅलो नमस्कार मंडळी, काय चाललंय तुमचं? आज मी बनवली होती आलू मेथी आणि मटारची भाजी. आता मटारचा सीझन आहे म्हटल्यावरती मटार प्रत्येक भाजीत दिसणारच आणि आपण तो खूप आवडीने खातो. चला तर मी आज बनवणार आहे अशीच एक भाजी. इथे मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत जिरं मोहरी तडतडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा छान 2-3 मिनिटे बारीक गॅसवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये बटाटे ॲड करणार आहोत. बटाटे छान स्वच्छ धुवून चिरून मी यामध्ये टाकलेले आहेत, जेणेकरून बटाटे पण छान वाफले जातील आणि कांद्यासोबत शिजले पण जातील. यासाठी बटाटे ॲड कांद्यासोबतच करायचे. त्यानंतर 1 वाटी मटार ॲड केलेली आहे, छान धुवून स्वच्छ केलेली. हे पण छान असं परतून घेऊयात आपण 2 ते 3 मिनिटे. नंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत हिरव्या मिरचीचा ठेचा, लसूण आणि हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर घालून मी बारीक वाटण केलेलं. तिखटसाठी आपण याचा उपयोग करू शकतो किंवा लाल मिरची पण तुम्ही ॲड करू शकता. नंतर टोमॅटो बारीक चिरलेला, टोमॅटो ऑप्शनल आहे, घालायचं तर घालू शकता, नाहीतर स्किप करायचं आहे. बेसिकचे मसाले हळद, धने पावडर आणि मीठ चवीनुसार, फक्त एवढंच ॲड करायचं आहे. मीठ जरा बेतानेच ॲड करायचं, कारण पालेभाजी शिजून खूप थोडी होते. वाफून झाल्यानंतर पालेभाजी खूप थोडी होते, म्हणजे मीठ जास्त होऊ शकतं. त्यासाठी बेताने मीठ आपण यामध्ये ॲड करणार आहोत. हे सगळं परतून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटे झाकून ठेवून आपण याला छान वाफून घ्यायचं आहे. आणि आता आपण ॲड करणार आहोत बारीक चिरलेली छान मेथी, स्वच्छ धुवून केलेली मेथी यामध्ये घालायची आहे. मेथी परतताना थोडीशी अडचण होऊ शकते, हळूहळू परतायची आहे. एकदा का ती वाफली की परतायला खूप सोपी जाते. आणि छान मेथी परतून झाल्यानंतर ह्याला आपण सगळे एकजीव परतून घेतल्यानंतर मेथीला आपण 4 ते 5 मिनिटे झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत, जेणेकरून सगळ्या भाज्या शिजल्या जातील आणि मेथी पण शिजली जाईल आणि वाफली जाईल. यासाठी इथे छान आपली मेथी मटर बनवून तयार आहे. तुम्हाला आलू आवडत नसतील तर तुम्ही आलू स्किप करू शकता आणि मेथी मटर फक्त ट्राय करू शकता. आणि इकडे मी आलू मेथी मटर असं भाजी बनवली होती, खूप छान लागते. गरमागरम भातासोबत, भाकरीसोबत एन्जॉय